माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांना कोणत्याही प्रकारचं तिकीट दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हटलेत. मी तेही निरोप सांगितला प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की त्यांना कोणतंही तिकीट द्यायचं नाही. साहेबांनी त्यांच्याकडनं शब्द घेतला आहे. आणि मी म्हटलं मग तिकीट द्यायचं नसेल तर मग आज प्रवेश कशाला करता. मला असं वाटतं की तरीपर्यंत त्यांनी घेतलेलं आहे. मी 1% होकार दिलेला नाही. त्यांनी मला सांगितलं नाही. किंबहुना प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितलं मी तुमचा परत एकदा निरोप मुख्यमंत्री महोदयांना कळवतो आणि परत तुम्हाला सांगतो काय झालं. पण तोपर्यंत एक तासाभरात तर तास दीड तासामध्ये साधारण मला तुमच्यामार्फत ह्या सगळ्या बातम्या कळालेल्या. माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. या प्रवेशामुळे पक्षांतर्गत निर्माण झालेली अस्वस्थता त्यांनी उघडपणे समोर आणली. आमदार देशमुख म्हणाले, माझा दिलीप माने यांच्या प्रवेशाला थेट विरोध नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित करता येणार नाहीत. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांनंतरच प्रवेश द्यावा ही आमची स्पष्ट मागणी होती. दिलीप माने यांना कोणतेही तिकीट दिले जाणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असून तोच शब्द दिलीप माने यांच्याकडूनही घेतला आहे असे देशमुख यांनी स्पष्ट केले. म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे. ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे. कारण मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं. मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलो. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्याबरोबर. पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल, नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडे सोसायट्या नाही त्या, आपल्याकडे ग्रामपंचायत काय, म्हणजे असं रडकं सांगितलं असेल. मी रडका माणूस नाही, लढणारा माणूस आहे. आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एकसुद्धा सीट नाही, सोसायटीत आपल्याला मतदान नाही, एक सोसायटी नाही. मी अभिमानानं सांगतो बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे.